साधु साधु साधु। नमो तस् भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। तर कालचा आपला विषय जो समाप्त झालेला आहे तो कोणता होता? बोधिसत्वाचा जन्म। त्यानंतर पुढील कोणता विषय आहे? भविष्यवाणी। कुणाची? कालदेवल। काल आपण बघितलं की जेव्हा बोधिसत्व जन्माला आला त्यावेळेस एकूण किती लोक जन्मले? कोणकोणते? घरून गेल्यावर थोडंसं विचार करत यायला पाहिजे घरून येताना की काल काय झालं ते आठवते लवकर, इथे आल्याबरोबर स्पष्ट होऊन जातो। उस समय शुद्धोधन महाराज के कुल मान्य 8 समाधि समापत्ती वाले कालदेवल नामक तपस्वी, त्या कालदेवलला सुद्धा 8 प्रकारच्या समापत्ती प्राप्त होत्या, समाधीतल्या 8 समापत्ती। तो काही साधा नव्हता। तो नामक तपस्वी भोजन करके दिन में मनोविनोद के लिए त्रायती देवलोक में गया। वहाँ दिन के विश्राम के लिए बैठे हुए उन्होंने उन देवताओं को देखकर पूछा, किस कारण से तुम इस प्रकार संतुष्ट चित्त हो, क्रीड़ा कर रहे हो, मुझे भी वह बात बताओ। देवलोकात जाऊन तो कालदेवल म्हणजे तो 8 समापत्ती समाधीमधल्या प्राप्त असणारा व्यक्ती, तो आपल्या शरीराला जागेवर ध्यानमग्न असताना सोडून कुठेही जाऊ शकतो। शरीर फक्त पडून राहते, त्याचं मन पूर्ण अवलोकन करतो बाहेरचं। लोकांना वाटते की हा शरीरामध्ये ध्यान करत आहे आणि तो शरीराला स्थिर जागेवर सोडू शकतो, त्या ध्यानाच्या अवस्था। तेव्हा त्यांनी त्या देवता लोकांना विचारलं, त्यांनी उत्तर दिले, मित्र, शुद्धोधन राजा को पुत्र उत्पन्न हुआ है, वह बोधि वृक्ष के नीचे बैठ बुद्ध हो धम्मचक्र प्रवर्तित करेगा। देव लोकांना सुद्धा माहीत झालेलं आहे की या प्रकारे तो मुलगा बुद्ध बनणार आणि नंतर धम्मचक्र प्रवर्तन करणार। हमें उनकी अनंत बुद्ध लीला देखनी तथा उनका धर्म सुनने को मिलेगा, इस कारण से हम प्रसन्न चित्त है।
आम्हाला त्यांची वाणी ऐकायला मिळू शकते म्हणून आम्ही प्रसन्न आहोत। उनकी बात सुन तपस्वी ने शीघ्र ही देवलोक से उतर राजमहल में प्रवेश कर बिछे आसन पर बैठ पूछा, महाराज आपको पुत्र हुआ है, मैं उसे देखना चाहता हूँ। कालदेवल त्याला माहीत झालं की पुत्र झाला, तर तो त्याला पाहून लक्षणं पाहण्याची इच्छा आहे त्याची, देखना चाहता हूँ। राजा सुअलंकृत कुमार को मांग तापस की वंदना कराने को ले गया। नंतर त्या बाळाला घेतलं आणि त्या तपस्वी होता त्याला नमस्कार करण्याकरिता घेऊन गेले। बोधिसत्व के चरण उठकर तापस की जटा में जा लगे। जेव्हा त्याचे वंदन करायला नेलं तेव्हा त्याला हातात घेतल्यानंतर त्याचे पाय जाऊन त्याच्या जटामध्ये फसले कालदेवलच्या। बोधिसत्व के जन्म में बोधिसत्व के लिए दूसरा कोई वंदनीय नहीं है। बोधिसत्वाच्या जन्मामध्ये बुद्ध बनणाऱ्या व्यक्तीला स्वतःच वंदनीय आहे, कोणी वंदन दुसऱ्याला तो वंदन करू शकत नाही। म्हणून त्याने आपली लाथ घातली त्या केसामध्ये, वंदन तर केलं नाही, परंतु त्या बाळानं आपला पाय लटकवून दिला त्याच्या केसात, कारण ते लहानचं बालक होतं। पण हा जाणत होता की बोधिसत्वाला फक्त बोधिसत्वच वंदनीय आहे, दुसऱ्याला तो कोणत्याही तपस्याला वंदन करू शकत नाही, जेव्हा बुद्ध बनणारा बोधिसत्व आहे तो। बोधिसत्व के जन्म में बोधिसत्व के लिए दूसरा कोई वंदनीय नहीं। यदि अजान में बोधिसत्व का सिर तापस के चरण पर रखा जाता, गलतीनं जर शुद्धोधनाने जर त्या बालकाचं डोकं त्या तापसाच्या कालदेवलच्या पायावर जर ठेवलं असतं तर त्याचे 7 तुकडे झाले असते त्याच्या डोक्याचे कालदेवलच्या। तो तापस का सिर 7 टुकड़े ही हो जाता, 7 तुकड्यामध्ये विभागणी झाली असती त्याच्या डोक्याची, कारण तो बुद्ध बनणारा आणि हा संन्यासी। बुद्ध बनणाऱ्यामध्ये 10-30 पारमिता पूर्ण करून आलेला आहे, त्याच्यासारखा या जगात कोणी नाही आहे असा, आणि असा दुसऱ्या व्यक्तीला वंदन करू शकत नाही। म्हणून त्यांनी त्याच्या पायावर न ठेवू देता आपला पाय पहिलेच त्याच्या डोक्याच्या जटांमध्ये गुंतवला। मुझे अपने आप को नाश करना योग्य नहीं है। तो कालदेवल समजला, मी काही माझं स्वतःचा नाश करून घेऊ इच्छित नाही असा विचार करून आसन से उठ हाथ जोड़कर आसनावर उभा झाला आणि त्या बालकाला दोन्ही हाथ जोड़ले, प्रणाम किया। राजा ने इस आश्चर्य को देख अपने पुत्र की वंदना की। तपस्वी को अतीत के 40 और भविष्य के 40-80 कल्पों की बात याद आ सकती थी। नंतर राजाने पाहिलं की माझ्या बालकाला वंदन करत आहे, काय झालं मग, काय कारण आहे। तेव्हा त्या तपस्व्याला 40 कल्प मागचे 40 कल्प पुढचे असं आठवण आली। उसने बोधिसत्व के शरीर के लक्षणों को देख यह बुद्ध होगा या नहीं इस बात का विचार कर मालूम किया कि यह अवश्य बुद्ध होगा। त्यांच्या शरीराला निरखून पाहिलं, सगळीकडून इकडून तिकडून पूर्ण निरखून पाहिलं, तेव्हा साऱ्या शरीरावर लक्षणही लक्षणं होते। बुद्ध बनणाऱ्या पुरुषाच्या अंगावर जे 32 लक्षणं असतात त्या लक्षणापैकी त्यांनी जे 31 लक्षणं त्याने बघितले, कारण लहान बालकाला दात नसतात आणि ते दात काही दिसत नाही, म्हणून लक्षणं पाहिल्यावर तो समजून गेला निश्चित हा बुद्धच बनेल।
इसके बुद्ध होने से पहले ही मैं मर जाऊंगा. मी काही जास्त दिवस वाचत नाही, याला भरपूर वेळ आहे बुद्ध बनायला, आणि तोपर्यंत मी इथं राहणार नाही आहो. मरकर अरूप लोक में जहाँ 100 अथवा 1000 बुद्धों के जाने पर भी ज्ञान प्राप्ति नहीं होती. अरूप लोक, ज्या व्यक्तीला शरीर नसते, फक्त त्याचं चित्त असते, त्याला म्हणतात अरूप लोक. शरीरानं इथे ध्यान करावं लागते, शरीरानं दान करावं लागते, शरीरानं ऐकावं लागते, पाहावं लागते, बुद्धाचं दर्शन घ्यावं लागते. पण ज्या लोकात तो जन्मला त्या लोकात त्याला रूप मिळणार नाही, फक्त अरूप. त्याला आकार शरीराचा अजिबात भेटणार नाही, फक्त त्याचं चित्त राहणार. अशा लोकांमध्ये कितीही बुद्ध गेले आणि कितीही तिथं जाऊन उपदेश केला, त्याच्या कोणत्याही कामाचा पडत नाही. तर तो पहिलेच विचार करत आहे की मी जिथे आता जाणार आहो, ज्या लोकात माझा जन्म होणार आहे, त्या लोकात बुद्ध कितीही आले तरी मला काहीही लाभ होणार नाही आहे, कारण मी अरूप लोकात जन्मणार आहे. म्हणून तो चिंतेत पडला. 100 काय 1000ही बुद्ध आले तरी ज्ञानप्राप्ती करता येत नाही त्या ठिकाणी अरूप लोकामध्ये. रूप लोकामध्येच ज्ञानप्राप्ती करण्याचं साधन आहे, सर्व काही सुविधा आहे, आणि तो आहे मानव लोक. ज्ञान प्राप्ति का अवबोध नहीं हो सकती, उत्पन्न होऊंगा तब ऐसे अद्भुत पुरुष को बुद्ध होने पर नहीं देख पाऊंगा, मेरा दुर्भाग्य है. तेवढा मोठा ऋषी असून त्याने जाणलं की पुढे माझं काय होणार आहे आणि कुठे जाणार आहे, म्हणून माझं तो दुर्भाग्य आहे की मला बुद्धाचं दर्शन होणार नाही आहे, असा तो म्हणतो. पण आपण मानव आहो ना, मानव जन्मात आहो, तरी असं म्हणतो का की आम्हाला बुद्धाचं दर्शन झालं पाहिजे म्हणून आम्ही धम्मग्रहण करतो, आचरण करतो? नाही तर आमचंही दुर्भाग्य की बुद्ध या ठिकाणी येईल आणि आपण जनावर बनून राहील, किंवा तिर्यक योनीत राहील पक्ष्यांच्या योनीमध्ये, किंवा नरक योनीत राहील किडे कीटक, किंवा असुर योनीत राहील, किंवा प्रेत योनीत राहील. बुद्ध येऊन आपल्या कोणत्याही कामाचा नाही. म्हणून मानव जन्म दुर्लभ आहे. या मानव जन्मामध्येच आपल्याला पुण्यकर्म करणे आणि दृढ संकल्प करणे आहे की या पुण्याच्या बलाने मला येणाऱ्या बुद्धाचे दर्शन व्हावे, त्यांची धम्मवाणी ऐकायला मिळावी आणि मला मुक्त होता यावं, असा संकल्प पाहिजे. त्याच्यासाठी दुर्भाग्य आहे असा विचार करून तो उठला. लोगों ने जब देखा कि हमारे आर्य बाबा अभी हसे और फिर रोने लग गए. थोड्याच वेळात काय केले ना, कालदेवलनं रडायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात हसायला लागला. तो उन्होंने पूछा, क्यों बनते, क्या हमारे आर्य पुत्र को कोई संकट है? काय महाराज, काय आमच्या मुलाला, आमच्या राजकुमारावर काही संकट आहे, तुम्ही रडत आहे? तेव्हा तो सांगतो, इनको संकट नहीं है, यह निस्संदेह बुद्ध ही होगा, तो आप किस लिए रोते हो? शुद्धोधन राजाने विचारलं, मग रडता कशासाठी तुम्ही? जर बुद्ध होणार आहे तर तुम्ही कशासाठी रडता? इस प्रकार के पुत्र को बुद्ध हुए नहीं देख सकूंगा, मेरा बड़ा दुर्भाग्य होगा, मेरी हानी होगी. म्हणजे मी मुक्तीपासून, अरहत्वापासून मुकलो, हे मला नाही आहे, म्हणून मला रड येत आहे. यही सोचकर अपने लिए रो रहा हूँ. बुद्ध आएगा लेकिन मैं नहीं रहूँगा, और इनकी वाणी सुनने को नहीं मिलेगी तो मैं मुक्त नहीं होऊंगा, फिर जन्म लेना पड़ेगा. अब कौन से बुद्ध के संपर्क में आऊँगा पता नहीं. तब तक जन्म लेना मरना दुख भोगना, जन्म लेना मरना दुख भोगना, ये मेरे साथ चलता रहेगा. अभी मुक्त होने के बजाय दुख भोगना पड़ेगा, इसलिए रो रहा हूँ. फिर मेरे संबंधियों में से कोई इसे बुद्ध हुआ देखेगा या नहीं. पुन्हा त्यानं मग ध्यान लावलं. कशावर?
कोण आहे का माझ्या परिवारातला असा, माझ्या कुळातला, की मी तर नाही दर्शन घेणार, पण माझ्या कुळातलं कोणीतरी की बुद्धाचं दर्शन घेऊ शकेल असं आहे का कोणी? तो शोधू लागला, पाहू लागला आपल्या परिवारातल्या सदस्यांना की कोण आहे, किती वयाचा आहे, तो विचार करू लागला. अपने भांजे नाड़क को यह योग्य जान अपनी बहन के घर जाकर पूजा. त्याच्या भासा नाळक होता, त्याला तो लहानचा होता, तो त्यांनी विचार केला की आपल्या बहिणीला जाऊन सांगावं की हा नाळक भिक्षू बनला पाहिजे, याने तरी बुद्धाचं दर्शन केलं पाहिजे. घरी जाऊन तो सांगू लागला, तेरा पुत्र नाळक कहाँ है, घर में है यार, उसे बुलाओ. भांजे के पास आने पर बोला, तात महाराज शुद्धोधन के घर में पुत्र उत्पन्न हुआ है. तब बुद्ध अंकुर आहे, हे काय बुद्धाचं अंकुर आहे, आता ते विकसित होणार आहे. 35 वर्ष बाद वह बुद्ध होगा. किती वर्षानंतर? 35 वर्षाच्या नंतर बुद्ध होईल. कोण किती वर्षानं घर सोडेल? 29 वर्षाच्या नंतर घर सोडेल. किती वर्ष घोर तपश्चर्या करेल? घोर तपश्चर्या, कठोर तपश्चर्या किती वर्ष करेल? हां, किती झाले? किती वर्ष तपश्चर्या? किती वर्ष? 6 वर्ष. डोंगेश्वरीला जात असताना अधूनमधून बुद्ध घ्यायला जाता, कशासाठी जाता? फक्त पाहासाठी, बघ्याची भूमिका घेऊन जाता की काही इतिहास जाणण्यासाठी जाता? हां, गेल्या तर मग काय घेऊन आल्या तिथून? कहा गया तो कहीं नहीं, क्या लाया? कुछ नाही. इतिहास जाणण्यासाठी गेलं पाहिजे, नुसतं घुमण्यासाठी नाही. कोणत्या जाग्यावर त्यांनी काय केलं? 6 वर्ष घोर तपश्चर्या केली डोंगेश्वरीमध्ये. पूर्वेलाच म्हणत होते त्याला, डोंगेश्वरी ते नंतर नाव पडलं, डोंगर आहे म्हणून ते डोंगेश्वरी नाव पडलं, पण उर्वेलाच नाव आहे. जिथे बोधिवृक्षापासून तर त्या ह्याच्यापर्यंत उर्वेलाच नाव होतं. 35 वर्षांच्या नंतर बुद्ध बनेल. 6 वर्षाची घोर तपश्चर्या आणि 29 वर्षाचा त्याग, त्याच्यानंतर बुद्ध तो. और तू उसे देख पाएगा, तू आज ही प्रवजित हो जाओ. तू आजच संन्यास घे, प्रवजित होय आणि जंगलाच्या मार्गानं, त्या त्यागाच्या मार्गानं लाग. मैं 27 करोड धनवाले कुल में उत्पन्न बालक हूँ. तो काय म्हणाला? त्याचा भासा 27 करोड रुपयाची धनसंपत्ती आहे माझ्या घरात, मी त्याचा मालक आहो. तो भी मामा मुझे अनर्थ में नहीं लगा रहा है. एवढा विचार करून तो म्हणतो, माझा मामा काही गलत नाही बोलत आहे, धनसंपत्ती माझ्याजवळ भरपूर आहे, परंतु माझा मामा जे सांगत आहे तर काही गलत सांगत नाही. असा विचार करून उसी समय बाजार से काश्याय वस्त्र तथा माटी का पात्र मंगवाए. मामाचं ऐकलं त्यानं, बाजारात पाठवलं, काश्याय वस्त्र घेऊन आले, भगवा वस्त्र मंगवा कर, दाढ़ी सिर दाढ़ी मुंडवा कर काश्याय वस्त्र पहन, लोक में जो उत्तम पुरुष है उसी के नाम पर मेरी यह प्रवज्जा है. प्रवज्जा तरी कशी घेतली? जो बुद्ध बनणारा पुरुष आहे तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच नावावर मी हे कपडे घालत आहो. म्हणून मुंडन केलेलं आहे त्यानं, आणि ते प्रवज्जा माझी त्या बुद्ध बनणाऱ्या व्यक्तीच्या नावावर प्रवज्जा आहे असं म्हणून त्यानं प्रवज्जा घेतली. ऐसा प्रवज्जा है कहते बोधिसत्व की. और अंजली जोडकर नंतर अंगावर ते वस्त्र टाकलं
आणि बोधिसत्व जिकडे होता शुद्धोधनाचं घर तिकडं तोंड केलं आणि तिकडे हात जोडले, त्यानं त्याला वंदन केलं. पांचों अंग से वंदना की और पात्र को झोले में रख उसे कंधे पर लटका हिमालय में प्रवेश कर धर्म श्रवण का पालन करने लगा. श्रमण धर्म का पालन करने लगा. श्रमण धर्म जो असतो ज्या विनयानुसार एक टाइम भोजन करणे आणि झोपडीमध्ये राहणे, जंगलात फिरणे, चारा बोरं खाणे, तपस्याचं जीवन जगू लागले. फिर तथागत के बुद्ध हो जाने पर उनके पास आ, उनसे नाड़क ज्ञान सुन हिमालय में चले गए. वहाँ अरहत पद को प्राप्त कर सर्वश्रेष्ठ मार्ग उत्कृष्ट प्रतिपदा पर आरूढ़ 7 मास तक ही जीवित रहा. भगवान बुद्धापासून जेव्हा त्याने धर्म ऐकला तेव्हा 7 महिने फक्त जिवंत राहिला आणि नंतर अनंत होऊन देह त्यागला. एक सुवर्ण पर्वत के पास निवास करते खड़े खड़े ही उपाधि रहित निर्वाण को प्राप्त कर लिया. झालं त्याचं जीवन सार्थक झालं. मामानं सांगितलं त्याला लाभ झाला. पुढे ज्योतिषी की भविष्यवाणी. ज्योतिष्य लोक बोलवतात पुन्हा, शंका आहेत राजाला. 5व्या दिवशी बोधिसत्व को सिर से नहलाया गया, नामकरण संस्कार किया. कितव्या दिवशी नामकरण? 5व्या दिवशी. लक्ष्मण तुमचं जाग्यावर नाही राहत. राजभवन को चारों प्रकार से गंधों से लिपवाया. याचा राजवाड्याला सगळीकडे स्प्रे मारल्यासारखं सुगंधित द्रव्य लावले. खिलो सहित 4 प्रकार के पुष्प बिखेरे. खिळ्याप्रमाणे 4 प्रकारचे सुगंधित पुष्प अंतरले. निर्जल खीर पकाई गई, बिना पाण्याची खीर, फक्त दुधाची, काजू किशमिश बादाम आणि दूध. राजा ने तीनों ज्ञानों में पारंगत रहने वाले 108 ब्राह्मणों को बुलाए. तेव्हा जे संन्यासी होते 108 संन्यासी जाग्यावरून कोण्या जंगलात आहे, काय काय तपस्या करत आहे असे. त्यावेळेस परंपरा भरपूर असेल कदाचित तपस्व्यांची जंगल सोडून बेघर होण्याची. आता कमी आहे, पण तेव्हा जास्तीत जास्त लोक संन्यासी बनायचे म्हणून तेवढे सापडले 108. निमंत्रित किया, उन्हें राजभवन में बैठा सुभोजन कराकर सत्कार पूर्वक बोधिसत्व के लक्षण के बारे में पूछा. त्यांना तपस्व्यांना भोजन दिलं, सुंदर प्रकारे बसवलं, आसन दिलं आणि नंतर बोधिसत्वाबद्दल विचारणा केली. त्यांचं भविष्य विचारलं. लक्षण काय आहे, लक्षणावरून त्यांचं भविष्य काय आहे. उस समय त्या वेळेला जे तपस्वी होते ते कोण कोण होते इथे दिलेले आहे. राम, ध्वज, लक्ष्मण, मंत्री, कौंडन्य, भोज, सुयाम और सुदत्त. यह 8 षडंग जानने वाले होते. 6 अंगाला जाणणारे होते, म्हणजे त्या अभ्यास करणारे, भरपूर अभ्यास होता. 6 अंगाला पाहून जाणणारे. त्यांनी जिन्होंने मंत्रों की व्याख्या की, त्यांनी त्या शब्दांची व्याख्या करून दाखवली. यह 8 ही लक्षण जानने वाले दैवज्ञ तपस्वी थे. गर्भधारणा के दिन स्वप्न का भी विचार इन्होंने ही किया था. जे पहिले बोलवले होते तेच, ज्यांनी गर्भधारणेबद्दल जे सांगितलं गेलं होतं की तुम्हाला पुत्र होणार आहे, गर्भामध्ये गर्भाची उत्पत्ती झालेली आहे, तेव्हा हेच लोक आहे ते सांगणारे, म्हणून त्यांना
8 लक्षणाने 8 अंगाला जाणणारे होते. ऐसे लक्षणों वाला यदि गृहस्थ रहिए तो चक्रवर्ती राजा होता है. त्यांनी लक्षणं पाहून घेतली अंगावरचे, आणि जर असे लक्षणं ज्याच्या अंगावर आहे तो एकतर चक्रवर्ती राजा राहील, गृहस्थीमध्ये राहील, तर नाहीतर यदि प्रवजित हो तो बुद्ध बन जाएगा. और फिर चक्रवर्ती राजा की श्री संपत्ति का वर्णन किया. चक्रवर्ती राजाला काही संपत्ति नैसर्गिक प्राप्त होत असते. उनमें सबसे कम उम्र और कौंडिन्य गोत्री तरुण ब्राह्मणने, आणि त्या भविष्य सांगणाऱ्यामध्ये एक कौंडन्य नावाचा कमी वयाचा पोरगा होता. त्याचं एकदम कमी वय होतं. तो सुद्धा तपस्वी होता, तपस्या करायला गेला होता. कौंडन्य ने बोधिसत्व के सुंदर लक्षणों को देखकर ही एक उंगली उठाकर एक ही प्रकार का भविष्य किया. बाकीच्या लोकांनी सांगितलं हा राजा बनेल, नाही तर मग बुद्ध बनेल, असं वाटते, चक्रवर्ती बनेल, घरी राहिला तर राजा बनेल, नाही तर बाहेर गेला तपस्वी झाला तर बुद्ध बनेल. हे म्हणजे 2 वचनं बोलले, पण कौंडन्यानं एक उंगली उचलून एकच वचन घेतलं आणि एकच बोलला. तो काय बोलला? इसके घर में रहने की संभावना नहीं है, यह महाज्ञानी बुद्ध ही होगा. सरळ सरळ त्या कौंडन्यानं सांगितलं की हे बुद्ध ही होगा. दुसरा शब्दच नाही काढला त्यानं. उस अधिकारी अंतिम जन्मधारी प्रज्ञा में अन्य जनों से बड़े हुए है. हा सर्वामध्ये श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे. इन लक्षणों वाले पुरुष के घर में ठहरने की संभावना नहीं है. असे लक्षणं ज्याच्यामध्ये असतात तो घरामध्ये थांबतच नाही, असा कोण म्हणतो? कौंडन्य. आणि जेव्हा बुद्ध बनल्यावर सर्वप्रथम ज्ञान कोणाला मिळालं? तोच कौंडन्य होय. जो बालक होता त्यांच्यासोबत तपश्चर्या केली आणि भोजन केलं म्हणून सोडून गेला, तोच कौंडन्य आहे. आणि त्यालाच पहिले चक्षु उदंपादी चक्षु उत्पन्न झाले. भविष्यामध्ये बुद्ध होणार या एकच अवस्था आहे या व्यक्तीची. इसलिए एक ही उंगली उठाकर भविष्य कहा. एकच उंगली दाखवली की हा फक्त बुद्धच बनेल. बाकीचे आहे ना तर राहिला तर चक्रवर्ती राजा, नाहीतर घर सोडलं तर, असे 2 वचन होते त्यांचे. पण कौंडन्याचं एकच वचन निघालं. उन तपस्वियों ने अपने अपने घर जाकर पुत्रों से कहा, तात हम बूढ़े हो गए हैं, महाराज शुद्धोधन के पुत्र के बुद्ध होने तक हम रहेंगे या नहीं पता नहीं, हम बचेंगे नहीं, लेकिन उस कुमार के बुद्ध पद प्राप्त करने पर तुम उसके धर्म में प्रवज्जित होना. हे सारेच्या सारे जे भविष्य सांगणारे आपापल्या घरी गेले आणि ते आपले जे कुळातले मुलं बाळ होते त्यांना सर्वांना सांगितलं की अरे शुद्धोधन राजाच्या घरी जो पुत्र आहे तो बुद्ध बनणार आहे, तो बुद्ध बनायच्या पहिले तुम्ही प्रवज्जित होऊन जा आणि त्याच्यासोबत लागा, त्यांच्याकडून धर्म ऐका, त्यांच्या नावावर प्रवज्जित व्हा. ये 7 आयु पूर्ण होने पर अपने कर्मानुसार परलोक सिधारे. 7ही लोक वय झालं, म्हातारे झाले आणि समाप्तही झाले. अकेला बचा कौन? कौंडिन्य, क्योंकि छोटा बच्चा था. कौंडन्य मानवक ही जीवित रहा. वह महासत्व बोधिसत्व की ओर ध्यान रख ग्रह को त्याग क्रमशः उर्वेला जा. उस भूमि भाग बड़ा रमणीय है, योगार्थी कुल पुत्र के योगाभ्यास के लिए उपयुक्त स्थान है. सोच, त्याने विचार केला की हा उर्वेला योगाभ्यास करण्यासाठी चांगली भूमी आहे, ही उपयुक्त भूमी आहे, चांगलं स्थान आहे त्यागी लोकांसाठी. असा विचार करून 7 ब्राह्मणांच्या पुत्रांनी त्यांच्याही मुलाजवळ गेले. जे मरण पावले ना ते तपस्वी
त्यांच्या मुलाकडे गेला तो. त्यांच्या मुलाकडे जाऊन म्हटले, सिद्धार्थ कुमार प्रवज्जित हो गए, वह निसंशय बुद्ध होंगे. यदि तुम्हारे पिता जीवित होते तो वह आज घर छोड़कर प्रवज्जित हो गए होते. तुमचे वडील जर जिवंत असते निश्चितच प्रवज्या त्यांनी सिद्धार्थ गौतमाच्या नावावर घेतली असती. यदि तुम चाहते हो तो मेरे साथ आओ, हम उस पुरुष के पीछे प्रवज्जित होंगे. वे सब लड़के एक मत न हो सके. सर्वच काही एका मताचे राहत नाही. तुम्ही घरातले 2 पोरं असेल 3 पोरं असेल त्याला म्हणलं का जा रे तुम्ही प्रवज्जित व्हा, शिवर घ्या. प्रत्येकाचं आपापलं मत राहते. काय ते का राजाचे पोरं होय, सम्राटाचे तर ऐकणार आहे. अशोक सम्राटाचे जा म्हणल्याबरोबर ठीक आहे तुमच्या आज्ञेचं पालन आहे असे म्हणणारे तर पोरं आजच्या जमान्यात भेटणं मुश्किलच आहे. बापालाच म्हणून तूच जा, आम्हाला नको सांगू. त्यामधून 7 लोकांना कौंडण्याने विचारलं, परंतु त्यामधून 3 प्रवज्जित नाही हुए. मग किती झाले प्रवज्जित? 4. ते 4 आणि हा 1 कौंडण्य 5, हे मिळून बनले पंचवर्गीय 5 लोक. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमानी कठोर तपश्चर्या केली तेव्हा हे 5ही लोक सोबत सोबत होते. से चारों कौंडन्य ब्राह्मण को मुखिया बनाकर प्रवज्जित हुए. आगे चलकर वह 5 जने पंचवर्गीय स्थविरों के नाम से प्रसिद्ध हुए. तब राजा ने पूछा, क्या देखकर मेरा पुत्र प्रवज्जित होगा? तेव्हा राजाने त्यांना विचारलं, काय पाहून माझा मुलगा घर सोडून बेघर होणार? उत्तर मिला, 4 पूर्व लक्षण. कौन कौन से 4 लक्षण? राजाला सांगितले 4 लक्षण आहे याचे घरून बेघर होण्याचे. कोणते 4 लक्षण आहे? बुद्ध, ते त्यांनी सांगितले कौंडण्यानं. हे भविष्य कोणाचं आहे? कौंडिन्यानं. पहिले सांगितलं का बुद्धच बनणार, आणि आता राजा विचारते कशामुळे माझा पोरगा संन्यासी बनणार आहे, काय कारण आहे? 4 कारण सांगितले त्यानं कौंडण्यानं. 4 कारण कोणते? तो कशामुळे बनणार? म्हातारपणामुळे, की मला म्हातारा व्हायचं नाही. त्यानंतर रोगी व्हायचं नाही, आणि मरण येता कामा नये, म्हणून मला प्रवज्जित होणे योग्य. हे 4 दृश्याला पाहून तो गृहत्याग करेल. कारण वृद्धत्व, जाती, जरा, व्याधी, मरण. बुद्ध बनल्यावर याचा पहिले उपदेश केला बुद्धानं, की प्रतीत्य समुत्पाद, कार्यकारण भाव, आणि दुःख, अनित्य आणि अनात्म. तर दुःख काय आहे? वृद्धत्व येणे दुःख आहे, रोगी होणे दुःख आहे, जर्जर होणे दुःख आहे, मरण येणे दुःख आहे. या 4 यांना कौंडण्यानं भाकीत केलं, आणि त्यांनीही शेवटी बुद्धत्व प्राप्त झाल्यावर तेच सांगितलं की जाती, जरा, व्याधी, मरण या 4 गोष्टी प्रत्येकाच्या जीवनाशी लागलेल्या आहे. म्हणून जन्म घेणारा व्यक्ती आज नाही उद्या बिमार पडतोच. बिमार पडणारा व्यक्ती म्हातारा जर्जर होतोच, आणि एक दिवस तो मरून जातो. हे नित्य लागलेलं आहे. पण मी जेव्हा बुद्ध बनील या क्रिया माझ्यासोबत होणार नाही. कारण म्हातारा होण्याच्या पहिलेच बुद्ध आपला देह त्यागू शकते, तेवढा पावर असतो. बिमाऱ्या त्यांना सतावत नाही, कारण तो निर्विकार झालेला असतो. त्याच्यामुळे त्याचं जर्जर झालेलं शरीरसुद्धा कमजोर होते, म्हातारपणात येते, पण तो पहिलेच एकदमच काडीसारखं याच्यासारखं होण्यापेक्षा पहिलेच देह त्यागतो.
तर त्याच्या हातात असते देह त्यागणे, म्हणून त्याचा आपल्या चित्तावर कमांड असतो, आपल्या चित्तावर ताबा असतो. म्हणून ह्या 4 घटनातून तो जात नाही बुद्ध. म्हणून ह्या 4 घटना जीवनातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातल्या महत्त्वाच्या आहे. 4 घटना की तो जन्माला येतो, बिमार पडतो, म्हातारा होतो आणि एक दिवस मरून जातो. तर कौंडिन्याने हे भाकीत केलं, या 4 घटनांना पाहूनच तो वैराग्य येणार त्याला आणि घर सोडणार. या प्रकारे राजा ने आज्ञा की, अब से इस प्रकार के किसी भी लक्षण वृद्धत्व को मेरे पुत्र के पास आने मत देना. आता राजा कितीही हटवण, म्हातारा नाही आला पाहिजे, बिमार नाही आला पाहिजे, तर कोणतं प्रेत नाही आलं पाहिजे, कोणता संन्यासी नाही आला पाहिजे, कितीही हटवण, पण या जगामध्ये रूप पडलेलंच आहे. कारण बापही म्हातारा होणारच आहे. जरी दुसऱ्याला हटवलं तरी बाप कुठे जाणार आहे? का जवान राहणार आहे? माय कुठे, मावशी कुठे जाणार आहे? म्हातारी होणार नाही का? कोणी ना कोणी घरातलं म्हातारं होणारच आहे. जे लक्षणं कौंडिन्याने सांगितलेले आहे ते त्याच्या समोर बार बार येणारच आहे आणि त्यालाच धरून तो परित्याग करणार आहे, गृहत्याग करणार आहे. कारण हे लक्षणच मला जीवनामध्ये दुःख देणारे आहे. म्हणून बापानं कितीही हटवले त्याच्या समोरून की म्हातारा येऊ नको देऊ, जरजरवाला येऊ नको देऊ, बिमार रोगी येऊ नको देऊ, प्रेत येऊ नको देऊ, कितीही केलं तरी ते दिसणारच. घरातच लोकच आहे, कारण तेच लोक त्या गतीला पोहोचणारे आहे. तर जाणार कुठं आहे? त्याच लोकांमध्ये राहावं लागेल. तर तेच लोक ते पण मरणधर्मी आहे, व्याधीधर्मी आहे, जराधर्मी आहे, कुठे जाणार आहे? याच्यामुळे डोळ्याच्या समोर त्याच्या ते ज्ञान राहणारच आणि त्याच ज्ञानाला पाहून तो गृहत्याग करणार. हे कौंडिन्याचं ठाम मत होतं. या प्रकारे तो गृहत्याग करणार. राजानं प्रयत्न केले परंतु त्यामध्ये काही सफल झाला नाही. म्हातारा मृत व्यक्ती जर्जर झालेला येऊ द्यायचे नाही म्हणून. परंतु तो बापच होता, सारे त्याच्यासोबत राहणारा मित्रही होता, तो खेळणारा मित्र होता, घोडा होता, छन्न होता, कोण नव्हतं. सारे प्राणी मरणधर्मी आहे, जराधर्मी आहे, व्याधीधर्मी आहे. प्राणी असो चाहे मनुष्य प्राणी असो, सर्वच्या सर्वच आहे. मग त्याच्यामध्ये त्याला त्या गोष्टी भासणारच, अनुभव होणारच, डोळ्याने दिसणारच, ते काही सुटल्या जाणार नाही. म्हणून ती घटना होणार. या प्रकारे कितीही रोखण्याचे प्रयत्न केले तरी रोखणार नाही. तर अशा प्रकारे आपण बघितलं की सिद्धार्थ गौतम जाणार, गृहत्याग करणार, हे कौंडिन्याचं भाकीत आहे. आणि आजच्या यादीने एवढंच सांगतो. उद्या आपण त्याचं तारुण्य, सिद्धार्थ गौतमाचं तारुण्यामध्ये त्याला जे सुखसुविधा दिल्या राजानं, नर्तक्या दिल्या की रमला पाहिजे घरात, परंतु त्या नर्तक्याही त्याच प्रकारच्या म्हाताऱ्या होणाऱ्या, दरदर होणाऱ्या, सुरकुत्या पडणाऱ्या, त्याच्या तोंडातून लाळ गळणाऱ्या, चिपूड निघणाऱ्या, सारी गंदगी त्याच्या डोळ्यासमोर येणारच. जेव्हा तो बुद्ध बनण्याचं ठरलेच आहे त्यानं पारमिता पूर्ण त्याच्यासाठी केल्या अनेक जन्मामध्ये, कोण रोखू शकते? पण हे 4 दृश्य मुख्य ठरतात जीवनामध्ये की मनुष्य दुःखी आहे, जन्म दुःखकारक आहे, मरण दुःखकारक आहे, व्याधी दुःखकारक आहे. म्हणून हे जातीपी दुःखा, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, मरणपी दुःखा. पहिला उपदेश बुद्धाचा ज्ञानप्राप्ती झाल्यावर तो प्रतीत्य समुत्पादक ठरला. या प्रकारे आज आपण पाहिलेलं आहे. याचा गृहत्याग कसा होतो हे तुम्हाला माहीतच आहे. आणि गृहत्याग कोणत्या महिन्यात झाला? बोधिसत्व हाथ में आए, चक्रवर्ती राज्य के प्रति अपेक्षा रहित हो, थूक दिया, वो राज्य पे
थूक दिया कि ये धन संपत्ति मुझे नहीं चाहिए। थूकने की भांति छोड़कर आषाढ़ की पूर्णिमा को उत्तराषाढ़ नक्षत्र में नगर से निकले। जवान जेव्हा झाला तेव्हा त्याची गृहत्यागसुद्धा कोणत्या दिवशी आहे? आषाढ पौर्णिमेला। आणि गर्भप्रवेश हां, हे लक्षात ठेवा। नंतर तो भिक्खू बनतो। तो गृहत्याग कसा करतो तर पुढे पाहूया। संन्यास आजच्या या दिनी एवढंच सांगून मी माझे उर्वरित शब्द इथे थांबवतो। सुखी हो, मंगल हो, कल्याण।